मागच्या 2 वर्षापासून मी मनकुपेमध्ये इकोथेरपी ही कन्सेप्ट चालू केली आणि त्यात सहभागी होणाऱ्या बहुतांश लोकांमध्ये शहरातली लोकं जास्त असतात. आणि त्यांच्याकडून एक गोष्ट ही मला आवर्जून सांगितली जाते, की सिटीमध्ये लोकं एकमेकांशी कनेक्टेड आहेत, पण इथे बोलायलाच जागा नाहीये. पण हा विषय शहरी भाग किंवा शहरातली लोकं, गावातली लोकं ह्यावर मर्यादित नसून जसे आपली पूर्वीची लोकं म्हणायची, की आपल्या मनातल्या गोष्टी आपण एकमेकांशी शेअर केल्या पाहिजेत किंवा बोलल्या पाहिजेत. आपण संवाद टिकवले पाहिजेत. तर ह्यावर मर्यादित आहे असं मला वाटतं. पण या गोष्टीचा किंवा या स्वभावाचा थोडा अभाव हा माझ्या जनरेशनमध्ये किंवा आजच्या यंग जनरेशनमध्ये जास्त आढळतो आणि त्यामुळेच त्यांचं किंवा आमचं मानसिक स्वास्थ्य हे थोडं इम्बॅलन्स असतं. आणि म्हणूनच आम्ही मनकुबीत चालू करतोय एक छोटासा पायलट प्रोजेक्ट. याचं नाव असेल यूथ सेफ स्पेस. 15 लोक, 2 दिवस. नो जजमेंट्स, नो लेक्चर्स. या उलट डिजिटल डिटॉक्स, शांतता, निसर्ग, गावातलं जीवन, आमचं ऑर्गॅनिक फार्मिंग, याचबरोबर कॅम्पफायर आणि मनमोकळेपणाने मारलेल्या गप्पा हे असणारे या प्रोजेक्टचं एक स्वरूप. बरेच दिवस मनकुपित करत असलेलं काम आणि यूथ सेफ स्पेसची डोक्यात आलेली आयडिया ह्या दोघांची सांगड घालून पहिला पायलट प्रोजेक्ट करण्याचं मी ठरवतोय आणि ते एकट्याने शक्य नाहीये. तर हे आपल्याला एकत्रित मिळून करायचं आहे. व्हॉलेंटिअरिंग थ्रू किंवा कोलॅबरेटिव्ह अशा गोष्टींनी आपल्याला हे साध्य करायचं आहे. तर ह्या प्रोजेक्टला आपल्याला एखादं फॅन्सी रूप किंवा फॅन्सी प्रोजेक्ट किंवा फॅन्सी वर्कशॉप म्हणून पुढे आणायचं नाहीये. तर आपल्याला त्याचा रॉनेस टिकवून ठेवायचा आहे, जेणेकरून यंग जनरेशन ही मेंटल हेल्थ संदर्भात रॉपणे किंवा मोकळेपणाने कुणाशी तरी बोलू शकेल किंवा निसर्गाशी जास्त कनेक्ट होईल, गावचं जीवन जगायला जपायला एकत्र येईल. तर तुम्हाला सुद्धा ह्या प्रोजेक्टमध्ये खारीचा वाटा म्हणता येईल की घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये यूथ सेफ स्पेस म्हणून टाईप करा. आम्ही त्याच्या पुढच्या डिटेल्स तुम्हाला देतो. तर चला भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये आणि आमच्या यूथ सेफ स्पेस कॅम्पमध्ये.